आदेश आदेश अलख निरंजन. नमस्कार भक्त हो. आपल्या नाथ भक्ती मालिकेच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात तुमचं स्वागत आहे. मागील 2 भागांमध्ये आपण नाथ संप्रदायाचा इतिहास आणि साधनेचे नियम पाहिले. तुम्ही विचाराल, हे सर्व करून काय मिळते? त्याचं उत्तर आहे अनुभूती. भक्तीच्या मार्गावर चालताना एक वेळ अशी येते जेव्हा तर्क संपतो आणि चमत्कार सुरू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अशा काही भक्तांचे सत्य अनुभव, ज्यांनी संकटाच्या काळात नाथांना हाक मारली आणि नाथांनी त्यांना मृत्यूच्या दारातून, कर्जाच्या खाईतून आणि नैराश्यातून बाहेर काढले. या कथा फक्त कथा नाहीत, तर हा पुरावा आहे की आजही मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ आपल्या आसपास वावरत आहेत. फक्त त्यांना ओळखणारी नजर हवी. तुम्ही तयार आहात का नाथांच्या लीलांचा अनुभव घेण्यासाठी? चला तर मग सुरू करूया. अनुभव 1. मृत्यूच्या दारातून परतताना. द हेल्थ मिरॅकल. आपला पहिला अनुभव आहे पुण्यातील एका 35 वर्षीय युवकाचा. आपण त्याला संदीप, काल्पनिक नाव म्हणूया. संदीपचे आयुष्य खूप चांगले चालले होते, पण अचानक एके दिवशी त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांकडे गेल्यावर समजले की आतड्यांमध्ये मोठा संसर्ग झाला आहे आणि तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना संदीपची मनस्थिती खूप खचली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की धोका जास्त आहे, पण संदीपच्या आईचा नाथ संप्रदायावर, विशेषतः नवनाथ भक्तिसार ग्रंथावर अफाट विश्वास होता. जेव्हा संदीपला आत नेले तेव्हा तिच्या आईने बाहेर बसून नवनाथ भक्तिसारमधील अध्याय 5चे पारायण सुरू केले आणि हातात नाथांची विभूती म्हणजे भस्म धरून ठेवली. ती सतत एकच मंत्र जपत होती, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. तिचा विश्वास होता की माझा मुलगा डॉक्टरांच्या नाही तर नाथांच्या हातात आहे. आणि काय आश्चर्य, जे ऑपरेशन 4 तास चालणार होते ते 2 तासात यशस्वीरित्या पूर्ण झाले. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. आतड्यांचा संसर्ग आम्ही विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी निघाला. तुमची प्रार्थना कामाला आली. संदीप जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने सांगितले की बेशुद्ध असताना मला एक जटाधारी साधू माझ्या डोक्यावर हात फिरवताना दिसत होते. भक्त हो, हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात गुरु गोरक्षनाथ होते, ज्यांनी आपल्या भक्ताच्या हाकेला ओ दिली होती. अनुभव 2. बुद्धिबंधन आणि आर्थिक संकट. फायनान्शियल अँड मेंटल ब्लॉकेज. दुसरा अनुभव हा अनेक मध्यमवर्गीय लोकांशी मिळता जोडता आहे. नाशिकचे एक छोटे व्यावसायिक, ज्यांचा व्यवसाय चांगला चालला होता, पण अचानक काय झाले कुणास ठाऊक, त्यांची बुद्धी काम करेनाशी झाली. यालाच आपण बुद्धिबंधन किंवा ब्लॉकेजेस म्हणतो. त्यांनी घेतलेले सर्व निर्णय चुकू लागले, भागीदाराने फसवले आणि बघता बघता ते कर्जाच्या खाईत बुडाले. परिस्थिती इतकी वाईट झाली की त्यांना आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्यांना वाटत होते की कोणीतरी त्यांच्यावर करणी किंवा काळी जादू केली आहे. तेव्हा त्यांना एका जुन्या नाथपंथी साधूंनी मार्गदर्शन केले. ते साधू म्हणाले, बाळा, बाहेरच्या शत्रूशी लढण्याआधी मनातील भीतीशी लढ. तू रोज सायंकाळी शबर मंत्राचा 11 वेळा जप कर. तो मंत्र होता, ओम नमो आदेश गुरुचा, आकाशाची वाडी, पाताळची खाडी, जिथे वसे माझा मच्छिंद्र कोडी. सुरुवातीचे 7 दिवस त्यांना काहीच फरक जाणवला नाही, पण 11व्या दिवशी अचानक त्यांच्या मनावरचे दडपण हलके झाले. त्यांना व्यवसायात काय चूक होत आहे हे स्पष्ट दिसू लागले. नाथांची कृपा अशी झाली की ज्या बँकेने त्यांना कर्ज नाकारले होते त्याच बँकेच्या एका अधिकाऱ्याने स्वतःहून त्यांना मदतीचा हात दिला. येथे नाथांनी पैशांचा पाऊस पाडला नाही, तर नाथांनी त्यांची बुद्धी म्हणजे इंटलेक्ट योग्य मार्गावर आणली. आणि जेव्हा बुद्धी जागृत होते तेव्हा लक्ष्मी आपोआप चालत येते. आज ते व्यावसायिक पुन्हा सन्मानाने जगत आहेत. तिसरा अनुभव. अज्ञात भीती आणि संरक्षण. प्रोटेक्शन फ्रॉम अननोन फिअर. तिसरा अनुभव ऐकल्यावर तुमचा विश्वास बसेल की नाथ आपल्या पाठीशी सावलीसारखे असतात. ही घटना आहे कोकणातल्या एका घाटातली. रात्रीचे 11 वाजले होते. एक कुटुंब गाडीने प्रवास करत होते. अचानक दाट धुकं पडलं आणि गाडीचे हेडलाईट्सही काही कामाचे राहिले नाहीत. ड्रायव्हरला रस्ता दिसेनासा झाला. गाडी एका वळणावर घसरणार इतक्यात गाडीत बसलेल्या आजींनी जोरात ओरडून म्हटले, अलख निरंजन. आणि त्याच क्षणी गाडीचा ब्रेक लागला. गाडी दरीच्या अगदी टोकावर थांबली होती. फक्त 1 इंच पुढे असती तर मोठा अनर्थ घडला असता. ड्रायव्हरने नंतर सांगितले की मला माहीत नाही मी ब्रेक कसा दाबला, पण असं वाटलं की कुणीतरी गाडीचे टायरच पकडून धरले आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण अलख निरंजन किंवा आदेश म्हणतो तेव्हा ती हाक थेट हिमालयातील सिद्धांपर्यंत पोहोचते. हे शब्द नाहीत, हे संरक्षणाचे मंत्र आहेत. त्या आजींच्या श्रद्धेने संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचवले. या अनुभवांचे सार, द मॉरल ऑर फिलॉसॉफी.
भक्तहो, या तीनही कथांमध्ये एक गोष्ट समान होती, ती अतूट श्रद्धा. नाथ संप्रदायाचे एकच तत्व आहे, ते जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जी शक्ती विश्वात आहे तीच तुमच्या शरीरात आहे. गुरूंची कृपा काय करते? तर गुरु तुमच्यातील त्या सुप्त शक्तीला जागृत करतात. तुम्ही म्हणाल, मला असे अनुभव काय येत नाहीत? तर लक्षात ठेवा, परीक्षा घेतल्याशिवाय नाथ कोणालाही जवळ करत नाहीत. संयम ठेवा, तुमची भक्ती सुरू ठेवा, जप सुरू ठेवा. संकटे येतील, पण ती संकटे तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आली आहेत हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण शरणागत व्हाल, त्या दिवशी चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. समारोप आणि आवाहन. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का, की तुम्ही संकटात होतात आणि अचानक कुठून तरी मदत मिळाली? जर हो, तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची एक कमेंट एखाद्या खचलेल्या माणसाला नवी उमेद देऊ शकते. नाथ भक्तीचा हा प्रवास येथे संपत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण कसे करावे यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा, तर कमेंटमध्ये पारायण असे टाईप करा. जाता जाता एवढेच सांगेन, भिवू नका, तुमच्या पाठीशी दत्तगुरू आणि नवनाथांची शक्ती उभी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नाथभक्त परिवारासोबत शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. आदेश आदेश.